देशाला संबोधित करून मिशन शक्तीची माहिती दिल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत सापडलेत। निवडणूक आयोगानं मोदींना राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणाची दखल घेतली असून अधिकाऱ्यांच्या समितीला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले। निवडणूक आयोग मोदींच्या भाषणाची प्रत तपासणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अडचणीत वाढ होताना दिसते। रेल्वे आणि विमानाच्या बोर्डिंग पासवर नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे जबाब मागितला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत। उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये मोदी प्रचार सभा घेणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल व राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील असं भाकीत प्रियंका गांधींनी वर्तवलंय। पुढच्या 2022च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी माझ्यावर सोपवली असंही त्या म्हणाल्या। येत्या 2 एप्रिल रोजी काँग्रेस आपनामा प्रसिद्ध करणार आहे। न्याय योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी लोकप्रिय घोषणा काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात करण्याची शक्यता आहे। दिल्लीतील हिमायू रोडवर एका अपघातात जखमी झालेल्या पत्रकाराची मदत करण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला। यावेळी राहुल गांधींनी जखमी पत्रकाराला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेऊन दाखल केला। आयकर विभागाचे 300हून अधिक अधिकारी बेंगळुरूच्या वाटेवर आहेत। कदाचित उद्या ते धाडी टाकतील। केंद्र सरकार बदलल्याचं राजकारण करत आहे असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे। जर असेच सुरू राहिले तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जे केले तशी अवस्था आम्ही आयकर अधिकाऱ्यांची करू असा इशाराही कुमारस्वामींनी दिला। तर कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका माकपनं दाखल केली असून यावर सुप्रीम कोर्ट आज सुनावणी करणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरवलाय। अशोक चव्हाण यांच्या विरोधात दाखल झालेले 3 आक्षेप फेटाळल्यानं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला। विहित नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणं, मालमत्ताची माहिती दडवणं तसंच प्रतिज्ञापत्रात आर्थिक व्यवहाराची माहिती नमूद न करणं आदी आक्षेप 2 उमेदवारांनी घेतले आहेत। वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचं आमिष दाखवून तब्बल 1,92,00,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सध्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह 4 सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगाबाद कोर्टाच्या आदेशानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना चक्क काँग्रेसचेच पदाधिकारी फोन करून शुभेच्छा देत आहेत। ही माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी जाहीरपणे दिली। भाजपानं संधी दिल्यास आपण माढ्यातून लढण्यास तयार असल्याचं विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं। मात्र आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। माजी मुख्यमंत्री दिवंगत AR अंतुले यांचे सुपुत्र नववीद अंतुले यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांचा शिवसेना प्रवेश सुनील तटकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित सारंग अकोळकर आणि विनय पवार यांच्यावर सरकारनं 50 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। तपास यंत्रणांना मारेकऱ्यांना शोधण्यात यश येत नसल्यानं हे बक्षीस जाहीर करण्यात आलं। दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई-पुणे महामार्गावरील एक मार्गिका आज बंद राहणार आहे। आज दुपारी 12 ते 2 या काळात दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं एक बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। कुर्ला प्रकरणानंतर मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील सरबत विक्री वादाच्या बहोऱ्यात सापडली आहे। त्यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वेनं खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली आहे। आरोग्याला घातक अशा पद्धतीनं बनवण्यात येणारे केवळ लिंबू सरबतच नव्हे तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस ही पेय देखील रेल्वे स्थानकातील स्टॉलमधून हद्दपार होणार आहे। निवडणूक आयोगाकडून डॉ. प्रीतम मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। प्रीतम मुंडेच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणारा दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली। जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्यानं बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला। बीड जिल्ह्यातील परळीत धनंजय मुंडे यांचे समर्थक पांडुरंग गायकवाड हत्या प्रकरणी परळीचे नगरसेवक सचिन कायदे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मात्र राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप करून आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। बीडमधील परळीच्या पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। हा साखर कारखाना पंकजा मुंडेच्या मालकीचा आहे। अग्निशमन दलाचे 5 फायर बंबाच्या साह्यानं हा आग आटोक्यात आणली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजपाच्या मनोमिलनासाठीच्या बैठकीचा मुहूर्त मिळत नाहीये. त्यातच भाजपचे विनय नातू आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकरांची रत्नागिरीत भेट झाली. भर रस्त्यात ही भेट झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्यानं 40 पार केली आहे. बुधवारी मालेगावमध्ये सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलंय. मध्य महाराष्ट्रातील लोहगाव, जळगाव, मालेगाव आणि सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड येथे, अकोला, तर ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वाशिम, तर वर्धा आणि यवतमाळ या शहरांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलंय. एकीकडे राजकीय वातावरणात तापत असताना दुसरीकडे सूर्यानं सुद्धा आपलं उग्र रूप दाखवायला सुरुवात केली. संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय. पुढील 2 दिवस विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला. हेल्मेट न घातल्यानं नाशिकच्या निफाडमधील दत्तात्रय बोडकेंनी दुचाकी अपघात आपला जीव गमावला होता. असं दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून त्यांच्या दशक्रियेवेळी त्यांच्या चिमुरड्यानं हेल्मेट वाटप केलंय. पुण्यात भारतीय आणि आफ्रिकन सैनिकांचा संयुक्त युद्ध अभ्यास समारोह पार पडला. या सरावात 17 आफ्रिकन देशातील सैनिकांनी सहभाग घेतला होता. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी गावाजवळ जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर वाघानं हल्ला केलाय. जानकीराम भलाई असं त्यांचं नाव असून वाघाच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. ऐन उन्हाळ्यात महावितरण वीज ग्राहकांना दरवाढीचे चटके देणार आहे. राज्य वीज नियामक आयोगानं सप्टेंबर 2018 मध्ये दिलेल्या वीज दरवाढ आदेशानुसार महावितरण 1 एप्रिल 2019 पासून पुन्हा वीज दरवाढ करणार आहे. घरगुती वीज ग्राहकांना सरासरी 6% दरवाढ सोसावी लागणार आहे. डान्स बारच्या लायसन्समधला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि खुद्द महापालिका आयुक्तांना न मागताच लेडीज बार आणि हुक्का पार्लरचे परवाने मिळाले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मेहरबानीनं आता मुख्यमंत्री लेडीज बार तर पालिका आयुक्त हुक्का पार्लर चालू शकतात. आयकर विभागातील 70 मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नत करण्यात आलं होतं. न्यायमूर्तींनी आयकर विभागाच्या आयुक्तांनी पदोन्नत बाबत काढलेला आदेश रद्द केलाय आणि आयकर अधिकाऱ्यांच्या बढतीतील आरक्षणाचा मुद्दा कायम केलाय. सर्व सरकारी बँकेच्या शाखा येत्या रविवारी म्हणजेच 31 मार्च रोजी सुरू राहणार आहेत. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं संबंधित बँकांना हे आदेश देण्यात आले. वसईमधील माणिकपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ वहाब बेग यांनी 25,000ची लाच घेताना लाचलुचपत विभाग ठाणे यांनी त्यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल न करण्याकरिता 50,000 लाचेची मागणी त्यांनी केली होती. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानने आणखी पुरावे भारताकडे मागितले आहेत. यापूर्वी भारतानं प्राथमिक माहिती दिली होती, तसंच पुरावेही दिले होते. परंतु पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी आणखी पुरावे पाहिजे असल्याचं पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांना सांगितलेलं आहे. मोझांबिकमध्ये झालेल्या पुरानं मोठं नुकसान केलंय. या महापुरात अनेक शहरं वाहून गेली. लोकांबरोबरच असंख्य जनावरही मृत्युमुखी पडलेत. क्रोकोडाईल फार्मही यात उद्ध्वस्त झालाय. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिश संसद सदस्यांनी ब्रेक्झिट बिलाला पाठिंबा दिल्यानंतर आपण पंतप्रधानपद सोडू असं आश्वासन ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिलं. घरच्या मैदानावर खेळणारा कोलकाता नाईट रायडर्स संघानं सलग दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली आहे. किंग्ज 11 पंजाब संघावर 28 धावांनी मात करत कोलकात्यानं आपला दुसरा विजय नोंदवला. 219 धावांचा पाठपुरावा करताना पंजाब संघानं 20 षटकात 190 धावापर्यंतच मजल मारली. सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेशासाठी आपली दावेदार प्रबळ केली आहे. यजमान मलेशियावर मात केल्यानंतर भारतानं बुधवारी झालेल्या सामन्यात कॅनडाचा 7-3 धुव्वा उडवला. भारताकडून मनदीप सिंहनं हॅट्रिकची नोंद केली. आयपीएल स्पर्धेमुळे भारतीय खेळाडू देशातील विविध ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी प्रवास करत असल्याचं मतदानाच्या दिवशी खेळाडू आपल्या मतदार संघाबाहेर असतील. त्यामुळे खेळाडू ज्या राज्यात असतील त्याच राज्यात त्यांना मतदान करण्याची संधी द्यावी अशी विनंती भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींकडे केली. पंजाबचा कर्णधार अश्विननं राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केलं होतं. जनजागृतीसाठी मांकड नियमाचा कल्पक वापर कोलकाताच्या ट्रॅफिक पोलिसांनी केला. सिग्नल दरम्यान झेब्रा क्रॉसिंग पार केली तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते असा इशारा पोलिसांनी दिला. मॅचमध्ये धोनीनं आपल्या संघाला विजय मिळवून दिला असतानाच एकीकडे झिवाही पापाला चीअरअप करताना आपल्याला दिसते. सामन्यात तिचा उत्साह ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुढल्या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 19 एप्रिलला त्यांच्या लग्नाचा मुहूर्त निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्रेमकथेवरील चित्रपटासाठी संजय लीला बन्साळी अमृता आणि साहिरच्या भूमिकेसाठी कलाकारांच्या शोधात आहेत. या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नूची निवड केली असल्याची चर्चा होती, परंतु आता या चित्रपटात तापसी पन्नूच्या जागी दीपिका पादुकोण झळकणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्रामद्वारे नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असते, तसंच फोटो देखील शेअर करत असते. यावेळी जॅकलिननं तिच्यासारखी दिसणारी आमंडा सेरनीसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर करून तिला भारतात येण्याची विनंती केली. जॅकलिनच्या विनंतीचा मान ठेवून आमंडा मुंबईमध्ये तिच्या भेटीसाठी पोहोचलेली आहे. तुझं माझं ब्रेकअप आणि रात्रीचं खेळ चाले या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला सायकित कामत लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मिरांडा हाऊस या चित्रपटात सायंकित झळकणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून तो मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.